नमस्कार. आज एक साधा प्रश्न विचारतो. तुम्ही दिवसभरात किती मीठ खाता? 1 चमचा, 2 चमचे, की तुम्हाला वाटतं की तुम्ही खूपच कमी मीठ खाताय? आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतेक लोकांना त्यांचे खरे मिठाचे सेवन किती आहे हे माहीतच नसतं. आणि याच कारणामुळे रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करूनही ब्लड प्रेशर नॉर्मल होतच नाही. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार एक निरोगी प्रौढ व्यक्तीमध्ये दिवसभरात साधारण 5 ग्रामपेक्षा जास्त मीठ घेऊ नये. म्हणजे साधारण एक छोटा टीस्पून. आणि या 5 ग्रॅममध्ये फक्त ते मीठ येत नाही जे तुम्ही फक्त जेवणात घालताय. यामध्ये बिस्किट, नमकीन, चिप्स, लोणचे, पापड, सॉसेस, ब्रेड, बेकरी आणि पॅकेट फूडमधील मीठ देखील समाविष्ट असतं. हीच सर्वात मोठी समस्या आहे. लोकांना वाटतं की त्यांनी जेवणात मीठ कमी घातलं आहे, पण दिवसभरातल्या या लपलेल्या स्रोतांमुळे मिठाचं प्रमाण कधी कधी शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा दुप्पट किंवा काही लोकांमध्ये ते तिप्पट सुद्धा होतं. आता समजून घेऊया की मीठ आणि ब्लड प्रेशर याचा संबंध नेमका काय आहे. जेव्हा शरीरात सोडियम जास्त असतं तेव्हा आपण पाणी साठवून ठेवू लागतो, आणि जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये जास्त पाणी साठतं तेव्हा रक्ताचं प्रमाण वाढायला लागतं. परिणाम रक्तदाब म्हणजेच तुमचं ब्लड प्रेशर हळूहळू वाढायला लागतो. म्हणूनच अनेक लोकांना ब्लड प्रेशरची औषधं घेत असूनही सतत कमी जास्त होत राहतो, कारण मूळ कारण जीवनशैलीत असतं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती मिठाला सारख्याच प्रकारे प्रतिसाद देत नाही. काही लोक सॉल्ट सेन्सिटिव्ह असतात, म्हणजेच थोडेसे सोडियम वाढले तरी त्यांचा ब्लड प्रेशर वाढतो. हा धोका आणखीन जास्त असतो जर तुम्हाला मधुमेह असेल, किडनीचा आजार असेल, लठ्ठपणा असेल किंवा तुमचं वय 50 वर्षापेक्षा जास्त असेल. आता एक सामान्य चूक सर्वसाधारणपणे लोक करतात. अनेक लोक जेवताना वरून अतिरिक्त मीठ टाकून खातात. सॅलडवर मीठ, फळांवर मीठ, दह्यात अतिरिक्त मीठ, आणि मग म्हणतात की आम्ही तर सामान्यच खातो, मीठ कमी खातो. पण हे अतिरिक्त सोडियम हळूहळू ब्लड प्रेशरवर परिणाम करू शकतो. आता प्रश्न आहे की मीठ कमी करणं म्हणजे अगदी बेचव अन्न खाणं असं आहे का? तर अजिबात नाही. उद्देश चव संपवणं किंवा चव बिघडवणं बिलकुल नाही. उद्देश लपलेलं सोडियम कमी करणं आहे. जसं पॅकेट स्नॅक्स, इन्स्टंट नूडल्स, चिप्स, प्रोसेस फूड्स, सॉसेस आणि जास्त प्रमाणात लोणचं यांचं सेवन तुम्हाला मर्यादित करणं गरजेचं आहे. तसेच नैसर्गिक हर्ब्स आणि स्पायसेसचा वापर जर आपण वाढवला, जसं लिंबू, कोथिंबीर, जिरे, आलं, लसूण आणि काळी मिरी यासारखे घटक हे जेवणाची चव वाढवतात आणि मिठावरील अवलंबित्व कमी करतात. आणखी एक महत्त्वाचं पोषक तत्व म्हणजे पोटॅशियम. पोटॅशियम शरीरात सोडियमच्या परिणामांना संतुलित करण्यात मदत करतं. म्हणूनच फळे, भाज्या, नारळ पाणी आणि पोटॅशियम युक्त पदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन करणं देखील महत्त्वाचं आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर लवंड रस म्हणजेच खारट चव आवश्यक आहे, पण त्याचा अतिरेक शरीरात असंतुलन निर्माण करू शकतो. जास्त मिठामुळे शरीरात पाणी साठणं, रक्तदाबातील असंतुलन आणि चयापचयाशी संबंधित समस्या वाढू शकतात. म्हणूनच आयुर्वेद नेहमी संतुलनावर भर देतो. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त औषधं कधीही पुरेशी नसतात. तुमच्या ताटात किती सोडियम म्हणजेच मीठ जात आहे तेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार किंवा किडनीशी संबंधित समस्या असतील तर मिठाचे प्रमाण आणि त्याचे स्रोत या दोन्हींवरती लक्ष देणं खूपच गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला तुमचा ब्लड प्रेशर नैसर्गिकरित्या अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करायचा असेल तर योग्य तपासणी आणि मार्गदर्शनासाठी तुमच्या जवळच्या माधोबा क्लिनिक किंवा हॉस्पिटलला नक्की भेट द्या. धन्यवाद.